ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे आता आपण पाहिले की सायलीची मात्र आता सुटका तर जामिनावरती झालेली आहे. पण पण या सगळ्यामध्ये मात्र आता गरजेचं आहे ते म्हणजे त्या मुलींना शोधून सायलीला निर्दोष सिद्ध करणं. सायलीला जरी आता कोर्टाने घरी पाठवलं असलं तरी सुद्धा सायलीला मात्र आता या सगळ्या आरोपांसाठी कोर्टामध्ये हजेरी लावायला लागणारच असते आणि तिला पूर्णपणे या सगळ्यातून निर्दोष सिद्ध करायचं असेल तर मात्र त्या सगळ्या मुलींचा मानसीपासून सगळ्यांचा शोध घेणं आणि त्याचबरोबर मात्र आता त्यांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी त्या मुलींच्या त्यांना आणणं हे गरजेचं आहे, हे आता इकडे सायलीला समजलेलं आहे. आणि त्यासाठी मात्र आता सायली आणि या सगळ्या असा काही ट्रॅप रचलाय आणि त्या ट्रॅपमध्ये मात्र आता इकडे अडकलेला आहे तो म्हणजे स्वतः आता महिपत आणि महिपतच्या आश्रमामध्ये धाड टाकत इकडे आता अर्जुनने त्या सगळ्या मुलींना सोडवलेलं आहे. आणि एका झटक्यात या सगळ्या प्रकरणाच्या मागे आता महिपत बाबा आहे, जो आता बाबा असल्याची ऍक्टिंग करतोय आणि बाबा असल्याची ऍक्टिंग करत तो या सगळ्यामध्ये सगळ्यांना उल्लू बनवतोय. हे ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला मात्र आता लोकांचा विश्वास तुटून पडलाय आणि लोक या सगळ्यामध्ये मात्र आता पूर्णपणे त्याच्यावरती तुटून पडलेली आहेत. आणि पुढे नक्की काय घडलंय, कसं घडलंय, महिबत बाबाचा पर्दाफाश कसा झालाय, सगळं सविस्तरपणे प्रेक्षकांनो आपण आता पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता अर्जुनने सगळं आपलं कसं पणाला लावत आतापर्यंत जे काही आता म्हणजे त्याने सगळे पुरावे सादर केले आणि त्यामुळे मात्र आता या पुराव्यांच्यामुळे आता अर्जुनला लगेचच जज साहेबांनी म्हणजे ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आणि अर्जुनने मुळातच ही केस पॉक्सोची नाहीये हे सिद्ध केलेलं आहे. आणि त्याचमुळे मात्र आता ही केस पॉक्सोची नसल्या कारणाने सायलीला जामीन मिळण्यासाठी मदत मिळालेली आहे. कोर्टामध्ये वकील जज आता सांगायला लागतात की मुळातच मात्र आता हे सगळे खोटे पुरावे याच दिशेने दाखवत आहेत की मुद्दाम सायली सुभेदार यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि अर्जुन सांगायला लागतो, हो, मुळातच हा प्रयत्न फक्त आणि फक्त सायली सुभेदार यांना आता अडकवण्यासाठीच झालेला आहे. कारण आता ज्या क्षणाला सायली सुभेदार यांनी आता आश्रमाची सगळी कागदपत्र किंवा सगळा व्यवहार आपल्या हातात घेतला आणि त्याच वेळेला मात्र आता हा सगळा प्रकार करण्यात आलाय, याच्यावरून एकच गोष्ट समजून येते ते म्हणजे सायली सुभेदार यांच्या विरुद्ध हा मोठा कट रचण्याचा डाव आता आखला होता. पण या सगळ्यामध्ये ही पॉक्सोची केसच नाहीये आणि सायली सुभेदार या स्वतः प्रेग्नेंट आहेत आणि त्यांच्यावरती हरॅशमेंट करण्यासाठी हा सगळा प्रकार करतोय. म्हणून मी त्यांच्या वतीने मानहानीचा खूप मोठा दावा सुद्धा ठोकत आहे. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांना आत्ताच्या आत्ता जेलमधून सुटका व्हावी अशी मी विनंती करतोय. आणि त्यामुळे मात्र आता इकडे जज साहेबांनी सांगितलंय की ठीक आहे, या केसमधून सायली सुभेदार यांची आता सुटका तर होत आहे आणि आत्ताच्या आत्ता यांना आता कोर्टामधून घरी जाण्याचे आदेश मिळत असले तरी सुद्धा मात्र आता अजूनही एक केस, दोन केस पैकी एक केस जरी सॉल्व्ह आली असली तरी सुद्धा ज्या मुली गायब आहेत त्यांच्याबद्दल काही ठोस पुरावा जोपर्यंत लागत नाहीये तोपर्यंत सायली सुभेदार हे शहर सोडून आता जाऊ शकत नाहीयेत. मात्र मुळातच सायलीला घरी सोडणं हीच आता अर्जुनची प्रायोरिटी असते. कारण आता आपल्या 7 महिन्याच्या प्रेग्नेंट बायकोला असं जेलमध्ये पाहणं हे आता कोणत्याही नवऱ्यासाठी साधी सोपी गोष्ट नाहीये. त्याला रोज जीवावरती दगड ठेवून हे सगळं पाहावं लागत असतं. आणि आता किमान सायली घरी असल्या कारणाने तिची व्यवस्थित काळजी घेता येईल आणि त्याचमुळे टेन्शन फ्री राहून आता मात्र मानसी आणि या सगळ्यांचा शोध सुद्धा घेता येईल. या कारणासाठी अर्जुनला मात्र आता थोडं तरी हायसं वाटत आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे या गोष्टीमुळे परत एकदा मात्र इकडे महिपत पेटून उठलाय. महिपत मात्र राकेशला सांगतोय, हे कसं घडलं, म्हणजे आपल्याकडे मात्र आता काही चांगला वकीलच नाहीये. हा अर्जुन प्रत्येक वेळेला आपल्या विरुद्ध केस घेऊन जिंकतोय, प्रत्येक वेळेला मात्र आता हा हे सगळे प्रकार करतोय. आपल्याकडे असा कोणतरी वकील पाहिजे ना. यावरती राकेश म्हणतो, आतापर्यंत कोणतीही केस न हरण्याचा त्याचा आता हा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आणि असं असताना मात्र या सगळ्यामध्ये जर का आता इकडे हा सगळा प्रकार असा घडलाय ना तर मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये म्हणजे आता यावरती अर्जुनला अडकवण्यासाठी आपल्याला हे कोर्ट कचऱ्या नाही, डायरेक्ट काम करावं लागणार आहे. आणि यावरती मात्र आता महिपत सांगायला लागतो, ठीक आहे,
जे काय डायरेक्ट काम करायचं ना ते करायचं. आता त्या मुली आपल्या ताब्यात आहेत ना, त्या मुलींच्या बाबतीत आता असं काहीतरी करायचं, की त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये त्या आता मुली पूर्णपणे या सगळ्यामध्ये मात्र आता अर्जुन आणि सायली यांच्या ही केस अर्जुन आणि सायली यांच्या अशी काहीतरी अंगाशी येईल ना, की त्यानंतर हे आता कोर्ट कचेरी नाही, डायरेक्ट खेळ खतम यांचा. इकडे तोपर्यंत पत्रकार आणि मीडिया सगळेजण समोर आलेले आहेत आणि प्रत्येक जण अर्जुन आणि सायली यांना प्रश्न विचारतंय, की हे सगळं काय झालंय? हे सगळं कसं झालंय? तुम्ही या केसमधून आता इकडे निर्दोष सुटलात. तुम्हाला कसं वाटतंय? आणि त्यावरती मात्र आता अर्जुन सांगायला लागतोय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आत्ताच काय, याच्या आधी सुद्धा आमच्यावरती किती आणि कशा कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला याची तुम्हाला माहिती आहे. आम्हाला किती आणि कशा केसमध्ये अडकवण्यात आलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मग त्यानंतर सुद्धा आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक केसमधून मात्र आता सुटून निर्दोष इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता सुद्धा हा आमच्या विरुद्धचा कट आहे. यावरती पत्रकार सांगायला लागतात, मुळातच हा तुमच्या विरुद्धचा कट जरी असला तरी सुद्धा अजूनही सायली मॅडमना म्हणजे कोर्टाने पूर्णपणे निर्दोष मुक्त केलेलं नाहीये. कारण आता या सगळ्यामध्ये ज्या मुली नंतरच्या वेळेला गायब झाल्या त्या मुलींचं काय स्टेटस आहे? अर्जुन म्हणतो लवकरात लवकर त्या सुद्धा मुली आता सापडतील आणि आम्हाला या सगळ्याचा पत्ता लागलेला आहे, की त्या मुली कुठे आहेत. फक्त गोष्ट एवढीच आहे, की त्या मुलींना आम्ही कधी तिकडून बाहेर काढतोय. पत्ता मात्र आम्हाला समजलाय, पण पण या सगळ्यामध्ये काही लीगल प्रोसिजर पूर्ण करायच्या आहेत. म्हणून म्हणून आता त्या मुलींना म्हणजे ताब्यात घेण्यासाठी जरा उशीर होतोय. अर्जुनने मुद्दामच पत्रकारांच्या समोर आता हे सगळं बोललाय. कारण आता त्याला माहिती आहे, की ज्या व्यक्तींनी मात्र आता त्या मुलींना किडनॅप करून ठेवलंय, ती व्यक्ती मात्र आता या सगळ्यामध्ये ही इंटरव्ह्यू ऐकत असणार 100% आणि मुलींना मात्र आता पत्ता मिळालाय म्हटल्यावरती त्या आता जागेवरून हलवण्याचा 100% प्रयत्न होणार. ही गोष्ट अर्जुनला माहिती असल्या कारणाने अर्जुनने अंधारात खडा टाकून मात्र आता समोर मीडियाच्या ही गोष्ट बोलले आणि सायली सांगायला लागते, काहीही झालं तरी सुद्धा आमची प्रायोरिटी तीच असणार आहे, की आम्ही या सगळ्यामध्ये त्या मुलींना सोडवणार म्हणजे सोडवणारच. कारण आमच्यासाठी आता त्या मुली म्हणजे आश्रमाची जान आहेत आणि त्यामुळे त्या मुलींना आम्ही सोडवणार आणि त्याच वेळेला कोर्टामध्ये मात्र आता हजर करून या सगळ्याच्या मागे कोण गुन्हेगार आहे हे सुद्धा आम्ही सिद्ध करणार. असं म्हटल्यावरती मात्र इकडे आता प्रियाला सुद्धा समजलेलं आहे, की सायली आता निर्दोष सुटले आणि तिचं स्वप्न सायलीला मात्र आता जेलमध्ये अडकवून ठेवण्याचं एक स्वप्न बनूनच राहिलेलं आहे. म्हणून आता प्रियाला या सगळ्यामध्ये इतका राग आलाय आणि चिडलेली मात्र आता प्रिया स्वतःवरतीच राग व्यक्त करते आणि का का प्रत्येक वेळेला मात्र आता सायलीच्या पाठीशी देव उभा आहे. का प्रत्येक वेळेला मात्र आता सायलीला या सगळ्यामध्ये वाचवायला देव येतो ते काही नाहीये. प्रत्येक वेळेला या गोष्टी ज्या काही घडतात ना, मला आता खूप राग आलेला आहे असं म्हणत ती आता चिडचिड करते, आरडाओरडा करते, पण त्याचा काही उपयोगच नाहीये. आणि त्यानंतर ती आता विचार करते, मी तर या सगळ्यामध्ये सायलीचं बाळ आता माझ्या बाळासोबत बदलणार होते, पण हे कसं शक्य आहे? का नियती माझ्यासोबत मात्र आता असा खेळ खेळती आहे? मूर्ख प्रियाला ही गोष्ट मात्र आता कळत नाहीये, की या सगळ्यामध्ये मात्र चुकीच्या घडणाऱ्या गोष्टींमध्ये आता मात्र ती आपला स्वार्थ बघत आहे आणि सायली मात्र या सगळ्यामध्ये दुसऱ्यांचा विचार करत मात्र आता दुसऱ्यांनाही करण्याचा प्रयत्न करते. बरं, हे सगळं होत असताना अर्जुन आता चैतन्याला सांगत आहे, की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता आपण लवकरात लवकर मात्र म्हणजे आता खऱ्या याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. बरं, हे सगळं होत महिपतने न्यूज ऐकलेली आहे आणि महिपत सांगतोय, राकेश ऐकलंस, त्या मुलींना ताबडतोब आश्रमातून हलवावं लागेल. कारण आता जर का या सगळ्यामध्ये इकडे आता कुणी पाहिलं, की त्या मुली इथे आहेत, तर मात्र आश्रमाला टाळावं लागेल आणि आपले पुढचे सगळे प्लॅन फ्लॉप होतील. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो, सचिन तुम्ही अण्णा काळजी करू नका, आजच्या रात्री त्यांना मी आता इथून हलवतोय. असं म्हटल्यावरती मात्र आता महिपतने इथेच चूक केलेली आहे. अर्जुनच्या ट्रॅपमध्ये तो अडकलाय. मात्र आता पोलिसांची मदत घेत 3 ठिकाणी ट्रॅप रचलाय. अर्जुनला 3 व्यक्तींवरती संशय असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा संशय असतो तो म्हणजे राकेशवरती. का कुणास ठाऊक, पण आता राकेशने या सगळ्यामध्ये वेश बदलून तिकडे येणं, सचिनच्या सोबत असणं, ही गोष्ट अर्जुनला समजल्यामुळे त्याला तो डाऊट आलाय आणि राकेश, सचिन आणि महिपत या तिघांवरती मात्र आता पाळत ठेवल्यावरती अखेर हे तिघजण एकाच महिपतच्या
मात्र आता आश्रमात सापडल्या कारणाने त्यांचं लोकेशन तिकडेच धाड टाकत असताना अचानकपणे अर्जुनला मात्र आता समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये महिपतचाच हात आहे आणि त्याच मुलींना ज्या वेळेला एका कारमधून नेत असताना अर्जुनने रंगे हात पकडत मात्र आता महिपतचा पर्दाफाश केलाय. म्हणजे एका केसमधून सायलीला त्यांनी आता जामिनावरती तर सोडवलेलं आहे, पण त्याने आता एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये अडकण्यासाठी सायलीला न हे करता त्या मानसी आणि बाकीच्या मुलींना आणलंय सोडवून. आणि एका झटक्यात मालिकामध्ये आता टर्निंग पॉइंट आलाय. महिपत जेलमध्ये गेलाय, प्रिया जेलमध्ये आहे, नागराज ऑलरेडी जेलमध्ये आहे आणि आता राकेश आणि आता सचिनची बारी आहे. अर्जुनने ओपन चॅलेंज दिले, तुमच्या 5 जणांची ही काही पंचकोनी आता इकडे तुमचा आहे ना, हा सगळा पंचकोन एका झटक्यात जेलमध्ये पाठवेन, तेव्हाच गप्प बसेन असं म्हणत आता राकेश आणि सचिन या दोघांची बारी आहे. आता या दोघांना अर्जुन कसा जेलमध्ये पाठवणार आणि आता कायमचं सगळ्या शत्रूंचा कसा बंदोबस्त केला जाणार, या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत.